गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बघायचं आहे. काल आपण कालचा पॉइंट आपण पाहिला होता की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की किंवा इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज वगैरे आपण बघितल्या होत्या. ठीक आहे, तर आज आपल्याला काय बघायचं आहे, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, काल आपण मल्टिपल अलील्स बघितलं, काय असतं मल्टिपल अलील्स म्हणजे, किंवा बरेच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं किंवा चेकर्स बोर्ड किंवा त्यालाच तुम्ही पनेट स्क्वेअर म्हणता, ते पण आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलंय की त्याचा उपयोग कशासाठी होत असतो किंवा त्याच्या मदतीने आपण कशा प्रकारे इझिली काय माहिती करून घेऊ शकतो किंवा रेशिओज कसे काढले जातात ते आपण इझिली त्याच्या मदतीने जाणून घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया काय आहे तेही मी तुम्हाला काल सांगितलं. तर आपल्याला नेक्स्ट पॉइंट आपला बघायचा आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ग्रिगर मेंडल published his work on inheritance of trait in 1866. ग्रिगर मेंडल नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी त्याचं वर्क पब्लिश केलं होतं ऑन इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. ठीक आहे, इनहेरिटन्स ऑफ ट्रेट म्हणजे काय की कॅरेक्टर्स किंवा गुणधर्म कशा प्रकारे आधीच्या जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात, याला आपण इनहेरिटन्स असं म्हणत असतो. तर हे जे इनहेरिटन्स आहे ह्याच्यावरचं जे त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता, त्याच्यावर जो काय त्यांनी अभ्यास केला होता, तो त्याचं जे वर्क होतं ते त्यांनी पब्लिश केलं होतं 1866 मध्ये. बट फॉर सम रिझन्स इट रिमेन्ड अननोटिस्ड इन 1900. ठीक आहे, काय सांगितलं इथे की काही रिझन्समुळे किंवा काही कारणांमुळे त्याचं जे हे काम होतं ते अननोटिस्ड राहिलं, कुणी त्याला रेकॉग्नाइज नाही केलं. मग 1900 पर्यंत त्याचं जे वर्क होतं ते काय राहिलं, अननोटिस्ड आणि अनरेकॉग्नाइज्ड राहिलं. ठीक आहे, तर हे जे वर्क होतं त्यांनी केलेलं जे काही एक्सपेरिमेंट होता, जो काही वर्क होतं ते त्याच्यावर परत दुसऱ्या काही 3 सायंटिस्ट लोकांनी परत त्याचं जे वर्क होतं त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यातून बरेचसे इन्व्हेन्शन्स त्यांनी केले. तर ते कोणते तर ते आपण बघणारच आहोत. पण कुठले सायंटिस्ट होते ते, तर इन 1900 ह्यूग डे वॅरिस, कोरेन्स अँड स्टर्मार रिडिस्कवर्ड मेंडल्स वर्क. मग हे जे 3 सायंटिस्ट होते, लाईक ह्यूग डे वॅरिस, त्याच्यानंतर कोरेन्स आणि स्टर्मार्क नावाचे जे सायंटिस्ट होते, या तिघांनी काय केलं, मेंडलचे जे वर्क होतं ते परत रिडिस्कवर केलं, परत त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये बरेचसे हे केले, मॉडिफिकेशन्स केले. तर ड्यू टू एनहान्समेंट इन मायक्रोस्कोपी they were able to observe cell division and structure of chromosome under microscope. मग आता मेंडेलनी खूप आधी त्याच्यावर पूर्ण एक्सपेरिमेंट्स वगैरे केले होते, तेव्हा मायक्रोस्कोप मध्ये तेवढं ऍडव्हान्समेंट किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली नव्हती. त्याच्यामुळे बऱ्याच लेवल पर्यंत त्याचं जे वर्क होतं ते तो अकम्प्लिश नव्हता करू शकला. ठीक आहे, पण नंतरचे जे सायंटिस्ट होते तेव्हा मायक्रोस्कोपी मध्ये ऍडव्हान्समेंट आल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये बरेचसे मॉडिफिकेशन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे ते करू शकले की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सेल डिव्हिजन ते एकदम प्रॉपरली ऑब्झर्व करू शकले आणि त्याच्या मदतीने त्यांनी क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर स्टडी केला. ठीक आहे, अंडर मायक्रोस्कोपच्या मदतीने त्यांनी क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रॉपरली स्टडी केलं. देन आणखी नेक्स्ट सायंटिस्ट होते, दॅट इज वॉल्टर सुटन अँड थिओडर बोवेरी इन 1903 स्टडीड बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर अँड क्रोमोझोम्स ऑफ टाइम ऍट द टाइम ऑफ मियोसिस. मग परत सुटन आणि बोवेरी नावाचे जे सायंटिस्ट होते त्या दोघांनी काय केलं, 1903 मध्ये परत मेंडलचा जो एक्सपेरिमेंट होता तो स्टडी केला, तो रिडिस्कवर केला आणि नंतर त्यांनी मेंडलचा जो फॅक्टर, ज्याला त्यांनी फॅक्टर नाव दिलं होतं, नाव वी कन्सिडर्ड इट ॲज अ जीन, आपण त्याला आता जीन म्हणतो, तर तो फॅक्टर आणि क्रोमोझोम जे आहे, तर मियोसिसच्या वेळी कशा प्रकारे नेमकं त्यांचं स्ट्रक्चर असतं किंवा कशा प्रकारे ते त्यांचं वर्किंग करत असतात, तर ह्याच्यावर त्यांनी परत काय केला, अभ्यास केला. ठीक आहे, अँड बेस्ड ऑन दिस क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फॉर्थ बाय सुटन अँड बोवेरी. मग या पूर्ण अभ्यासाच्या आधारावर त्यांनी एक थिअरी मांडली, ज्या थिअरीला त्यांनी नाव दिलं क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. पण त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला होता म्हणून आपण त्याला काय म्हटलं की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स किंवा क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बाय सुटन अँड बोवेरी. ठीक आहे, कारण त्यांनी त्याच्यावर काय केला होता, अभ्यास केला होता.
म्हणून आपण त्याला काय म्हटलं, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बाय सुटन अँड बोवेली. ठीक आहे, कारण त्यांनी पुटफोर्थ केली होती ती. देन दिस थिअरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम्स ॲज कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. या थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं की जेनेटिक मटेरियलचा कॅरियर किंवा जेनेटिक मटेरियलला एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये घेऊन जाण्याचं काम जे जो कंपोनंट करतो, जो फॅक्टर करतो, तो कोणता आहे तर क्रोमोझोम आहे. ठीक आहे, किंवा काय सांगितलं मग त्यांनी याच्यामध्ये, दिस थिअरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम्स ॲज कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. ते जेनेटिक मटेरियलचा कॅरियर म्हणून क्रोमोझोम असतात हे या थिअरी मधून त्यांनी दाखवून दिलं. ठीक आहे, थिअरी स्टेट्स दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स. ही थिअरी काय सांगते ते सांगितलं इथे. तर काय सांगितलं याच्यामध्ये की दिस थिअरी स्टेट्स दॅट क्रोमोझोम्स जे असतात ते क्रोमोझोम्स पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात सोमॅटिक सेलमध्ये, किंवा आपले बॉडी सेल्स जे असतात त्यांना सोमॅटिक सेल्स म्हटलं जातं. तर क्रोमोझोम्स नेहमी पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन दे सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली. ते पेअर्स मध्ये प्रेझेंट असतात, पण जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होत असतं तेव्हा हे जे क्रोमोझोम्स पेअर मध्ये प्रेझेंट असतात ते सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात इंडिपेंडेंटली. एकमेकावर अवलंबून नसतं त्यांचं सेपरेट होणं किंवा सेग्रिगेट होणं. ठीक आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आपण ऑलरेडी बघितलंय, लॉ ऑफ सेग्रिगेशन सुद्धा आपण बघितलंय. ठीक आहे, तर काय सांगितलं मग या थिअरीवर बेस्ड किंवा त्या थिअरीमध्ये काय सांगितलं की क्रोमोझोम पूर्ण सोमॅटिक सेलमध्ये एकतर पेअरमध्ये प्रेझेंट असतात, पण गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी ते सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात आणि इंडिपेंडेंटली ते वेगळे होतात, असॉर्ट होतात. ठीक आहे, ड्युरिंग मियोसिस thus each gamete contain only one chromosome from a pair. मग मियोसिसच्या वेळी हे जे क्रोमोझोम्स असतात पेअर मधले ते गॅमेट फॉर्मेशन मध्ये जे मियोसिस मायटोसिस वगैरे सुरू असतं तेव्हा मियोसिसच्या वेळी हे जे क्रोमोझोमची पेअर असते ती सेपरेट होते, इंडिपेंडेंटली असॉर्ट होते आणि नंतर काय होतं की मग अशा प्रकारे thus each gamete contain only one chromosome from a pair. मग त्या पेअर मधला फक्त एक क्रोमोझोम त्या गॅमेट मध्ये काय होणार, कॅरी फॉरवर्ड होणार. ठीक आहे, न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन क्रोमोझोम्स विच कॅरी हेरिडेटरी ट्रेट. मग काय सांगितलं यांनी की जो न्यूक्लियस असतो गॅमेट मध्ये प्रेझेंट असणारा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हा क्रोमोझोम प्रेझेंट असतो. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, हेरिडेटरी इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. ठीक आहे, की जी इनहेरिट करायची असते नेक्स्ट जनरेशन मध्ये. देन दे आर लिंक बिटवीन ऑफस्प्रिंग अँड पॅरेंट्स. ऑब्वियस गोष्ट आहे की त्या गॅमेट्स पॅरेंट्स जे असतात मग ते पॅरेंट्स चे जे गॅमेट्स असतात त्याचं फ्युजन होतं, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि त्याच्यानंतर बेबी तयार होतं, राईट, किंवा एम्ब्रिओ तयार होतो. सगळ्यात पहिले झायगोट तयार होतो, झायगोटचा एम्ब्रिओ होतो, एम्ब्रिओचा काय होतं बेबी तयार होतो, फिटस तयार होतं आणि फिटसचा ऑफस्प्रिंग तयार होतं आणि नंतर न्यूबॉर्न बेबी असतं. हे मी तुम्हाला स्टेजेस ऑलरेडी आपण बघितले. ठीक आहे, तर असं काय सांगितलंय मग हे जे क्रोमोझोम्स असतात किंवा हे जे इनहेरिट होणारे ट्रेट्स असतात हे काय असतात, दोघांमधली लिंक असते. कोणत्या दोघांमधली तर पॅरेंट्स आणि त्यांचे ऑफस्प्रिंग किंवा त्यांचे जे बेबी न्यूबॉर्न बेबीज असतात त्या दोघांमधली लिंक असते. कोण, हे हेरिडेटरी ट्रेट किंवा हे क्रोमोझोम्स. ठीक आहे, कारण हे पॅरेंट्स मधून ते ऑफस्प्रिंग मध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात, राईट, म्हणून ते काय असतात, दोघांमधली लिंक असतात, दोघांमधला दुवा असतो तो एक. Then fusion of haploid male gamete with haploid female restores diploid number of chromosome. Obvious ची गोष्ट आहे की जर हॅप्लॉइड मेल, हॅप्लॉइड म्हणजे सिंगल, ओके, तर हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेटचं फ्युजन होत आहे तर एक हा हॅप्लॉइड दुसरा हा हॅप्लॉइड, मग हॅप्लॉइड एकत्र आल्यावर डिप्लॉइड तयार होतो. ठीक आहे, तर मग डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम जे आहे ते त्या ऑफस्प्रिंग मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. एक मदर कडनं आलेला असतो, एक फादर कडनं आलेला असतो. ठीक आहे, अशा प्रकारे डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स कुणामध्ये जाणार, त्या ऑफस्प्रिंग मध्ये जाणार किंवा त्यांच्या न्यूबॉर्न बेबी मध्ये जाणार. तर दॅट्स इट. हे काय होतं, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, आणि हेच त्यांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये सांगितलंय, ज्याच्यामध्ये फोकस काय केलंय, फक्त सगळ्यात पहिले तर ग्रुगर मेंडलनी हे क्रोमोझोम्स बद्दल थोडीफार माहिती दिली होती, पण त्याचं जे वर्क होतं ते अनरेकॉग्नाइज्ड किंवा अननोटिस्ड राहिलं ड्यू टू सम रिझन्स, कारण की त्याच्यामध्ये तेव्हा कम्युनिकेशनसाठी तेवढे साधनं अवेलेबल नव्हते, म्हणून त्याचं जे वर्क होतं ते अननोटिस्ड राहिलं 1900 पर्यंत. मग नंतर 1900 मध्ये 3 सायंटिस्ट, दॅट इज युगडेव राईस,
कोरेन्स आणि स्चर्मार्क नावाचे हे जे 3 सायंटिस्ट होते यांनी मेंडेलचा एक्सपेरिमेंट परत रिडिस्कवर केला आणि मायक्रोस्कोपीमध्ये तोपर्यंत ऍडव्हान्समेंट आलेली असल्यामुळे काय झालं की ते सेल डिव्हिजनच्या वेळी क्रोमोझोम्सना ऑब्झर्व करू शकले, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर ते जाणून घेऊ शकले. मग नंतर त्यांच्यानंतर परत वॉल्टर सुटन आणि थिओडर बोबेरी नावाचे सायंटिस्ट होते 2 की ज्यांनी 1903 मध्ये परत त्याच्यावरही स्टडी केला आणि क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स पुट फोर्थ केली. मायक्रोस्कोपीच्या मदतीने त्यांनी क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्टडी केलं आणि त्यांनी सांगितलं की क्रोमोझोम्स हे युजली पेअरमध्ये प्रेझेंट असतात, पण गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी ही जी पेअर असते क्रोमोझोमची ती सेग्रिगेट होते, सेपरेट होते आणि एक एक क्रोमोझोम काय होत असतो समोरच्या जनरेशनमध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतो. म्हणजे त्या पेअर मधला फक्त एकच क्रोमोझोम काय होणार समोर तो सेग्रिगेट सेपरेट होऊन तो काय होणार इंडिपेंडेंटली असॉर्ट होणार आणि इंडिपेंडेंटली समोर जाणार. आणि मग हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो, कारण एक फिमेल कडनं आलेला असतो क्रोमोझोम आणि एक मेल कडनं आलेला असतो आणि अशा प्रकारे हे जे हेरिडिटरी ट्रेट असतात किंवा हे जे कॅरेक्टर्स असतात हे कॅरी फॉरवर्ड होत असतात एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये. ओके, तर हे सांगितलंय. आणि हेच जे क्रोमोझोम्स असतात हे कुणाकुणामध्ये लिंक असतात बाळांनो, किंवा कुणाच्या मधला दुवा असतो हा पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग. तुमचे पॅरेंट्स आणि तुम्ही तुमच्या मधले लिंक कोण असतात हे क्रोमोझोम्स आणि बऱ्याचशा मग गोष्टी तुमच्या आणि त्यांच्या मिळत्या जुळत्या असतात. ठीक आहे, तर ड्यू टू दिस मग हे होतं क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज मग आता क्रोमोझोम्स काय आहे किंवा क्रोमोझोम म्हणजे काय नेमकं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे इट इज फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन युकॅरियोटिक न्यूक्लियस. आता क्रोमोझोम्स हे पूर्ण आपण युकॅरियोटिक सेल्स मध्ये स्टडी करतो. युकॅरियोटिक म्हणजे काय की हायर ऑर्गॅनिझम्स आपण त्यांना म्हणतो की ज्यांचे पूर्ण जे मशिनरीज आहेत बॉडी मधले ऑर्गन्स आहेत ते चांगले बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहेत. ठीक आहे, तर युकॅरियोटिक सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये हे क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात की जे फिलामेंटस असतात. ठीक आहे, डिस्कव्हरी कोणी केली तर डब्ल्यू वर्लेयर नावाच्या सायंटिस्टनी 1888 मध्ये सगळ्यात पहिले क्रोमोझोम जे आहे ते टर्म पुट फोर्थ केलं. देन साईज काय असते याची तर इट व्हॅरीज फ्रॉम स्पेशीज टू स्पीशीज. प्रजाती परत क्रोमोझोम्सची जी साईज आहे ती व्हॅरी होत जाणार, चेंज होत जाणार. युजली नॉर्मल त्यांनी काय सांगितलंय एक रेंज सांगितली आहे, तर 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ व 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. ठीक आहे, एवढी रेंज अप्रॉक्सिमेटली त्यांनी सांगितली आहे क्रोमोझोमची. इट इज विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम जे आहे ते सेल डिव्हिजनच्या किंवा पेशींचं जे विभाजन होत असतं त्यावेळी अगदी स्पष्ट दिसून येतात. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन. स्वतःचे मल्टिपल कॉपीज तयार करण्यासाठी त्यांना दुसऱ्यांची गरज भासत नाही, कारण ते सेल्फ रेप्लिकेटिंग असतात. ठीक आहे, म्हणजे लाईक की एखादा हुशार मुलगा असला तर तो स्वतःचा अभ्यास स्वतःच करतो, राईट, त्याला दुसऱ्याची गरज असते का नाही. ठीक आहे, म्हणजे तो कसा असतो सेल्फ रेप्लिकेटिंग असतो किंवा सेल्फ बेस्ड असतो, तो स्वतःचा अभ्यास स्वतः करून स्वतः एक्झाम देतो. ठीक आहे, तशाच प्रकारे अगदी क्रोमोझोम्स कसे असतात सेल्फ रेप्लिकेटिंग असतात. स्वतःला मल्टिप्लाय करण्यासाठी किंवा स्वतःची संख्या वाढवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांची गरज भासत नाही. तर ओके, इट प्लेज व्हायटल रोल इन म्युटेशन, हेरिडिटी, व्हॅरिएशन इन इव्होल्युशन. काय सांगितलंय की हे व्हायटलचा मिनिंग काय होतो की इम्पॉर्टंट रोल. तर क्रोमोझोम्स कशामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, तर सगळ्यात पहिले म्युटेशन म्हणजे सडन चेंजेस, हेरिडिटी म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर्स कॅरी फॉरवर्ड होतात, व्हॅरिएशन मग आता तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या पॅरेंट्स सारखे असतात का नाही, बरेचसे चेंजेस तुमच्या दोघांमध्ये असतात, दॅट इज व्हॅरिएशन. आणि इव्होल्युशन म्हणजे त्यांचं मॉडिफाईड व्हर्जन तुम्ही असता, म्हणजे उत्क्रांती होत चालली आहे नेहमी. ठीक आहे, तर दॅट इज इव्होल्युशन. मग या सगळ्या टर्म्स मध्ये क्रोमोझोम्स इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. Then they are chemically made up of DNA, histone and non-histone proteins. क्रोमोझोम जे आहे ते केमिकली 3 गोष्टींपासून बनलेले असतात. फर्स्ट वन इज डीएनए, सेकंड वन इज हिस्टोन प्रोटीन अँड थर्ड वन इज नॉन हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, तर या 3 कंपोनेंट्स पासून क्रोमोझोम्स बनलेले असतात. देन दीज आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. हा पॉइंट आपण ऑलरेडी आधी बघितलाय की क्रोमोझोम्स काय असतात कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, म्हणजे या जनरेशन मधली जेनेटिक इन्फॉर्मेशन दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम हे क्रोमोझोम्स करत असतात, म्हणून त्यांना आपण कॅरियर्स ऑफ हेरिडिटी असं म्हणतो. नंबर ऑफ क्रोमोझोम इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर स्पीशीज. नंबर ऑफ क्रोमोझोम्स जे असतात हे कॉन्स्टंट असतात बाळांनो आणि पर्टिक्युलर किंवा विशिष्ट प्रकारच्या
प्रजातींसाठी हा जो क्रोमोझोम नंबर असतो तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. Ploidy speaks for degree of repetition of primary basic number of chromosomes in cell. काय सांगितलंय की प्लॉइडी नावाचा जो टर्म आहे तो डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी नंबर ऑफ क्रोमोझोम इन सेल. ठीक आहे. प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे क्रोमोझोम नंबर जो असतो तो दाखवण्यासाठी मग किती सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहे ते सांगण्यासाठी जी टर्म यूज केली जाते त्याला प्लॉइडी म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले तर युप्लॉइडी आणि प्लॉइडी. मग ते काय आहे तर ते बघणार आहोत आपण. वेन क्रोमोझोम नंबर इज एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज कॉल्ड एज युप्लॉइडी. जेव्हा क्रोमोझोम नंबर हा प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे आधीच्या नंबरचा एक्झॅक्ट मल्टिपल असतो तेव्हा आपण त्याला युप्लॉइडी म्हणतो. ठीक आहे. मग युप्लॉइडी मध्ये कोण कोण येतं तर इट इन्क्लुड्स मोनोप्लॉइड और हॅप्लॉइड दॅट इज 1 सेट ऑफ क्रोमोझोम, diploid that is 2 set of chromosome, triploid that is 3 set of chromosome and tetraploid that is 4 set of chromosomes. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलंय की युप्लॉइडी म्हणजे काय की जेव्हा क्रोमोझोम नंबर हा सगळ्यात पहिले जो क्रोमोझोम नंबर असतो त्याचा एक्झॅक्ट मल्टिपल असतो तेव्हा आपण त्याला युप्लॉइडी म्हणतो. युप्लॉइडी मध्ये मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड हे सगळे टर्म्स येतात. त्याच्यानंतर आणखी युप्लॉइडीच्या अपोजिट एक टर्म असते दॅट इज अॅन्युप्लॉइडी. वेन क्रोमोझोम नंबर इज नॉट, मग आधीची जी डेफिनेशन आहे ती जशीच्या तशी राहणार, फक्त येणार इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल. ठीक आहे. वेन क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज कॉल्ड एज अॅन्युप्लॉइडी. ठीक आहे. It is either addition or deletion of one or more chromosome to total number of chromosome in a cell. मग अॅन्युप्लॉइडी मध्ये काय होत असतं याच्यामध्ये काय सांगितलंय की फक्त 1, 2, 3, 4 सेट ऑफ क्रोमोझोम 4 पर्यंत सांगितलंय की 4 पर्यंत जे सेट ऑफ क्रोमोझोम्स असतात त्याला आपण युप्लॉइडी असं म्हणतो. पण त्याच्या अपोजिट अॅन्युप्लॉइडी मध्ये काय होत असतं की जर समजा 2 हा प्रायमरी क्रोमोझोम नंबर आहे. ठीक आहे. तर त्या 2 मध्ये एकतर एक ऍड होऊ शकतो किंवा त्याच्यामधला एक डिलीट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याच्या काय सांगितलं याच्यामध्ये की इट इज इदर ऍडिशन और डिलिशन ऑफ 1 और मोर क्रोमोझोम. एकतर त्याच्यामध्ये एखादा क्रोमोझोम ऍड होऊ शकतो किंवा त्याच्यातला एखादा क्रोमोझोम डिलीट होऊ शकतो. हे कशामध्ये असतं बाळांनो अॅन्युप्लॉइडी मध्ये असतं. ठीक आहे. याच्या अपोजिट युप्लॉइडी मध्ये फक्त काय सांगितलं इट इज एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ज्याच्यामध्ये मोनोप्लॉइड, डिप्लॉइड, हॅप्लॉइड, ट्रिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड हे एक्झाम्पल सांगितले. दीज आर इन्क्लुडेड इन युप्लॉइडी. ठीक आहे. तर युप्लॉइडी आणि अॅन्युप्लॉइडीची डेफिनेशन लक्षात ठेवायची फक्त. वेन क्रोमोझोम नंबर इज एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज युप्लॉइडी अँड वेन इट इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज अॅन्युप्लॉइडी. ठीक आहे. तर दॅट्स इट. हे होतं क्रोमोझोम. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स आपण उद्या बघणार आहोत. डायग्राम वरून तुम्हाला लवकर कळेल. तर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आपण उद्या बघूया. आजसाठी एवढंच. दॅट इज क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स अँड क्रोमोझोम. तर ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.